हे 11 दिवस कधी संपले हे कळालंच नाही आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी बाप्पा आता त्याच्या घरी जाणार आहे. विसर्जनाचा दिवस आहे. सकाळची आरती झाली होती, आता ही आहे संध्याकाळची आरती. संध्याकाळची आरती केल्यानंतर लगेचच बाप्पाचं विसर्जन केलं आणि इथे बाप्पाच्या कानामध्ये मी काहीतरी मागणी मागत होते. खाली सोसायटीमध्ये सुद्धा भरपूर प्रोग्राम्स होते, तिथेच आमचा गणपती सुद्धा घेऊन गेलो होतो. सगळ्यांबरोबर त्याचंही विसर्जन केलं. आम्ही काही विसर्जनाला जाऊ शकलो नाही कारण आमच्या तिघांच्या सुद्धा तब्येती खूप खराब होत्या. सगळ्या गणपती बरोबर आमचाही गणपती गेला आणि त्याला निरोप देते वेळी डोळे मात्र भरून आले होते, माझेही आणि इवाचे सुद्धा. इवाला भरोसाच पटत नव्हता की बाप्पा आता जातोय. ती मध्ये मध्ये येऊन म्हणूही लागली की मम्मी आपण बाप्पाला आपल्या घरीच नेहमीसाठी ठेवू, बट त्यालाही त्याच्या घरी जायचं असतं हे मी तिला समजून सांगितलं. मिरवणूक वगैरे झाली आणि त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर थोडासा फोटोशूट केला. मेकअप थोडा खराब झाला होता, टचअप केलं आणि छान छान फोटोज काढल्या. त्या फोटोज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. ही फोटोज काढते वेळी इवा सुद्धा मध्ये मध्ये करत होती आणि त्याच्यातच इवाने माझा एक छोटासा ट्रायपॉड स्टँड तोडला. ऑलरेडी तो तुटला होता आणि आता तर त्याचे 2 तुकडेच झाले. एनिवे, साडी कशी वाटते नक्की सांगा. या 11 दिवसामध्ये सोसायटीमध्ये खूप छान छान प्रोग्राम झाले. सगळे काय मी इथे टाकू शकत नाही, त्यामुळे व्लॉग बनवलेला आहे, जाऊन नक्की चेक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.